तुकाराम ज्ञानदेव 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 श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु करण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे मजखून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसूनी ठाय तये एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरओभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृधां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सूरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्
कृष्णात् परं किमप्सा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दी पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते मनुष्याकृते राघवे ख्याती केले शिळाशिखरे सागरे तारयेले तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळे रक्षिले निर्जीवा कागदासे महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमा नाढळे इहलोके भवसिंधुसी बांधिलासे तुजेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारे परिहालिला विग्रहे निर्विकारे स्वये श्रीहरी व्यापकोस जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हा
बस. बस. विनायकं गुरुं नौमि साखरी नाम विश्रुतं येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. आज या मौली ज्ञानोबारायांच्या संस्थांनी आणि आमच्या हरिभक्तीपरायण डॉक्टर महाराजांनी हा जो गीत गाथेचा अष्टादशाह आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये काही अभंगाचं चिंतन करण्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे आणि समयसीमेमध्ये, त्या समयसीमेमध्ये राहून जेवढं काही चिंतन करता येण्याचा शक्य आहे तेवढं चिंतन करण्याचा आपण या अभंगांचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. आता हा या गाथेमधला 3636 बरोबर ना, 3636 अभंगांपासनं 54 का 53 अभंगांपर्यंत आपल्याला चिंतन करायचं आहे. पहिल्यांदा अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी या प्रकरणाचं थोडंसं धोरण आपण जाणून घेऊ. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की ग्रंथाचं किंवा ओवीचं अभंगाचं चिंतन करताना त्या चिंतनाचे धोरण, चिंतनाची दिशा काय असावी हे माणसाने समजून घेतलं पाहिजे. मग त्या दिशेनुसार आपण त्या अभंगाचं चिंतन करू शकतो. त्याप्रमाणे हे जे प्रकरण हे पाईकाचे सगळे अभंग आहेत. तर या पाईकाच्या अभंगांचं चिंतन करताना धोरण काय असावं ते आपण जर पहिल्यांदा लक्षात घेतलं तर अभंगाचं अर्थाचं चिंतन करणं आपल्याला सोयीचं जातं. तर हे पाईकेचे अभंग म्हणजे हे सेवकाचे अभंग आहेत. तर माणसांनी सेवक व्हावं न व्हावं याच्याविषयी शास्त्रामध्ये बराच विचार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी दास्यत्व हे हीनतेचं सांगितलेलं आहे. कोणाचं दास माणसाने होऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जातं. पण आता सगळं उलटं झालेलं आहे, कालाचा महिमा आहे असो. पण सेव्य सेवक भाव जो आहे तो सेवक कोणाचा भाव याच्याविषयी शास्त्रामध्ये बराच विचार सांगितलेला आहे. भौतिक सत्ताधीशांचं सेवक होण्यापेक्षा भगवंताचं सेवक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या सेवक भावामध्ये आता पुढे अभंग येणार आहेत श्री रामरायांचे. तर सर्वश्रेष्ठ सेवक कोण आहे? तर सर्वश्रेष्ठ सेवक आहे, पहिला सेवक आहे जे सांगितलेलं काम आहे ते अजिबात करत नाही. हा पहिला सेवकाचा प्रकार आहे. हा सगळ्यांचा अनुभव असेल. दुसरा प्रकार आहे जेवढं सांगितलं तेवढंच काम करणारा, ज्याला सांगकाम्या म्हणतात, असा सेवकाचा प्रकार आहे. आणि सर्वश्रेष्ठ सेवक कोणाला म्हणायचं तर आपल्या स्वामीचं जे मनोगत आहे ते मनोगत जाणून त्याला अनुकूल अशा सर्व गोष्टी पार पाडणारा तो सर्वश्रेष्ठ सेवक आहे. स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे. तर सेवकता, पाईकता म्हणजे काय तर स्वामीच्या मनोगताप्रमाणे वागणं ही खरी सेवकता आहे. आणि सांगेल तेव्हाच त्याचं मनोगत कळतं. पण जो श्रेष्ठ दर्जाचा सेवक असतो तो श्रेष्ठ दर्जाचा सेवक स्वामी न ही जर ओळ आपण नीट लक्षी घेतली, समजून घेतली तर या अभंगाचा अर्थ समजणं फारसं अवघड आहेच आहे. कारण की गाथेचा अर्थ अभिव्यक्त होणं, समजणं, शब्दाचा अर्थ समजणं ही एक मर्यादा आहे. शब्दाच्या अर्थानुसार आपण सांगतो आणि शब्दाच्या अर्थानुसार अभंगाचा अर्थ सांगणं ही एक ठीक आहे. पण त्यातला भाव समजणं हे फार महत्वाचं आहे. अर्थ मर्यादेतनं अभंगाचं चिंतन करणं हा एक वेगळा विषय आहे. आणि त्या शब्दाच्या अर्थाच्या पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबारायांचं हृदगत काय आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं मनोगत काय हे समजणं हा पुढचा भाग आहे. आपण जास्तीत जास्त बुद्धीच्या कौशल्याच्या जोरावरती फक्त अर्थ मर्यादेपर्यंत आपण चिंतन करू शकतो. जगद्गुरु तुकोब बुद्धीच्या बळावरती फक्त आपण अभंगाचा अर्थ समजू शकतो. अभंगाचा जर भाव समजून घ्यायचा असेल
तर आपल्या शास्त्रीय परिभाषेमध्ये मल विक्षेप हे दोष जेव्हा जातील त्याच वेळेला त्या तुकोबारांच्या अभंगाचा खरा भाव समजू शकतो. म्हणून आपली मर्यादा कुठपर्यंत आहे? अर्थचिंतनापर्यंत मर्यादा आहे. जे खरे अधिकारी महात्मे तेच त्या अभंगाचं भावचिंतन करू शकतात. तर ही जी ओवी आहे, तर स्वामीची या मनोभावा, तर स्वामी या शब्दाचा अर्थ काय? तर स्वामी म्हणजे ज्याचा आपण पगार घेतो त्याला साधारणपणे स्वामी म्हटलं जातं. मालक, मला लोक म्हणतात मालक, मी फक्त नावाचा मालक आहे, माझ्याकडे मालकी काही नाही आहे असं. तर स्वामी म्हणजे काय? तर स्वामी म्हणजे ज्याचा आपण पगार घेतो तो स्वामी. पण या ठिकाणी स्वामी शब्दाचा अर्थ तो नाही आहे. तर स्वामी शब्दाचा अर्थ काय? वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. असा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी अप्रतिहत शक्ती संपन्न जो या संपूर्ण जगताचा मालक, त्याचं नाव आहे स्वामी. पुढे आहे स्वामीची या मनोभावा. स्वामीच्या मनोगताप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणजे जो सर्वाधीश आहे, हो जो नियंता ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या मनोगताप्रमाणे आपण वागलं पाहिजे. मग पुढचा प्रश्न येतो, तो ईश्वर आम्हाला त्याचं मनोगत आम्हाला सांगेल कसं काय? त्याचं मनोगत आम्हाला कळणार कसं? तर त्याचं मनोगत काय हे समजण्याकरता श्रुती हे त्या ईश्वराचं काय मनोगत आहे. म्हणून या ठिकाणी असं स्वामीची या मनोभावा याचा अर्थ काय? तर स्वामीची या मनोभावा म्हणजे जो वागतो. म्हणून स्वामीची या मनोभावा न चुकीचे हे जी परमसेवा. सेवकता म्हणजे काय? हातपाय दाबणं ही सेवा नाहीये. स्वामीच्या तो ईश्वर, त्या ईश्वराच्या ज्या आज्ञा श्रुती स्मृती त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण वागणं ही आहे सेवा. म्हणजे काय? तर गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे आम्हाला, बाबा रे, माझं हात पाय दाबण्यापेक्षा, माझं ताट घासण्यापेक्षा मी जे सांगतो ते तू ऐक. म्हणजे माझ्या सेवेपेक्षा माझं मनोगत काय आहे त्याप्रमाणे तू कर. त्याप्रमाणे भगवंताच्या मनोगतात ये रते पांडवा वाणिज्य करणे. बाकी सगळं वाणिज्य आहे. गुरुवर्य महाराजांचंच हे सगळं देणं आहे. आपण आपल्या बुद्धीने हे काही चिंतन जे काही सांगतोय ते त्यांनी जी बुद्धीला दिशा दिलेली आहे, त्यांनी जी या बुद्धीची तार छेडलेली आणि त्या छेडलेल्या तारेप्रमाणे होणारी जी कंपन आहे त्याप्रमाणे हे मी सगळं सांगतोय. तर गुरुवर्य महाराज सांगायचे येरते पांडवा वाणिज्य करणे. बाकी सगळं वाणिज्य आहे. तर वाणिज्य शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये म्हणजे कसं गंमत माहिती का आता हल्ली, की मराठी दुर्दैव आपलं की मराठी भाषेमधल्या शब्दांच्या अर्थाची योग्य अभिव्यक्ती होण्याकरता इंग्रजी डिक्शनरीचा आधार घ्यावा लागतो. हे दुर्दैव आहे. तर या ठिकाणी वाणिज्य या शब्दाचा अर्थ व्यापार किंवा कॉमर्स असा नसून, तर गुरुवर्य महाराजांनी ते आमचे धोपाटे अण्णा होते, आपल्या संस्कृतीवरती होणारं हे आक्रमण आहे सगळं. नवल वाटलं मला. तर येरते पांडवा वाणिज्य करणे. तर वाणिज्य म्हणजे काय? तर त्या संस्कृतीतून इंग्रजी डिक्शनरी एक आहे, त्या ठिकाणी वाणिज्य या शब्दाचा अर्थ चीटिंग म्हणजे फसवणूक. म्हणजे वेद श्रुती स्मृती वाचून जे काही आपण वागतो ते सगळं चीटिंग आहे. कोणाबरोबर चीटिंग आहे? आपल्याबरोबर आहे. आता ही लहान मुलं आहेत आमची, हे आम्हाला अभ्यास करतो म्हणतात आणि अभ्यास करतो म्हणून ते मोबाईल बघत बसतात. नाही, फरक त्याला काहीच पडणार नाही, फरक आपल्याला पडणार. म्हणून पायिकाचे अभंग म्हणजे काय? तर श्रुती स्मृतीप्रमाणे आपण वागून आपल्या जीवनाचं कल्याण कसं करून घ्यायचं हे सांगणारे अभंग म्हणजे पायिकाचे अभंग. ते एवढं जरी लक्षात ठेवलं तरी या अभंगांमध्ये विस्तार करण्यासारखं, म्हणजे या धोरणानं, या डायरेक्शननं, या दिशेनं, या मर्मानं जर आपण या अभंगांचं चिंतन केलं तर याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित रीतीने समजू शकतो. हा पहिला जो अभंग आहे म्हणजे माझ्या सेवेसाठी सांगितलेला तो उंच नीच कैसे पायिकाची ओळी कोण गाढ्या बळी निवडिला. उच्च नीच कैसी पायिकाची ओळी कोण गाढ्या बळी निवडिला. तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आता थोडंसं हे लक्षात येण्याकरता आपण आपल्या डोळ्यासमोर एक चित्र घेऊन या. राजदरबार भरलेला आहे. त्या राजदरबारामध्ये सिंहासनावरती राजा अधिष्ठित झालेला आहे, बसलेला आहे. आणि त्या राजदरबारामध्ये तो राजसिंहासनावर राजा बसल्यानंतर समोर सगळे राजदरबारामधले सगळे सेवक मानकरी तिथे बसलेले आहेत आणि त्या राजदरबारामध्ये कोण कुठे बसायचं हे ठरलेलं असतं.
म्हणजे व्यवहारामध्ये वागताना आपला मोठेपणा जाणून आपण वागलं पाहिजे. म्हणजे आपली जी योग्यता आहे त्या योग्यतेनुसार जर आपल्याला स्थान मिळालं नाही तर तो आपण आपला अपमान समजला पाहिजे कुठे व्यवहारामध्ये. पण आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर मला पहिल्या ओळीत का बसू दिले नाही, माझा अपमान झाला. ते कीर्तनामध्ये ओळ वगैरे काही नसते. कीर्तनामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसून कीर्तन ऐकलं पाहिजे. पाठाला बसताना मी पुढे मागे नाही, जिथे जागा मिळेल तिथे बसून पाठ ऐकायला पाहिजे. पण राजदरबारामध्ये बसताना मात्र आपल्या योग्यतेचं स्थान आपल्याला मिळालं पाहिजे. जर आपल्या योग्यतेचं स्थान मिळालं नाही तर तिथे आपण एक क्षणभर सुद्धा थांबता कामा नये. मी सांगत नाहीये, थोर लोकांच्या आचरणावर तुम्ही ध्यानात घ्या. छत्रपती शिवरायांना जेव्हा त्या दिल्लीच्या दरबारामध्ये, आग्र्याच्या दरबारामध्ये बोलवलं, आपले राजे संभाजी राजे, शंभूराजे सोबत होते आणि गेल्यानंतर त्या बादशहानं त्यांना आमंत्रित केलं होतं. आणि आमंत्रित केल्यानंतर छत्रपतींच्या जी लगेच तडकातडकी बाहेर पडलेले आहेत. का? तर योग्यतेप्रमाणे स्थान मिळालं नाही म्हणून. त्याप्रमाणे त्या राजदरबारामध्ये त्या पाईकांना स्थान दिलं जातं. पण पाईकांना स्थान देताना कसं दिलं जातं? त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थान दिलं जातं. जो उच्च आहे, जो शूर आहे त्याला पुढचं स्थान, पुढची ओळ, जो कमी योग्यतेचा त्याला मागचं स्थान, असं प्रत्येकाला स्थान दिलं जातं. आणि जो बळी आहे त्या बळी माणसाला पुढे बसवलं जातं आणि जे सर्वसाधारण माणसं आहेत त्यांना मागे बसवलं जातं. आणि हा जो दरबार आहे हा हे कसं आहे माहिती का, हे रूपकात्मक रीतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. जगद्गुरु तुकोबारायांना राजदरबाराचं वर्णन करायचं नाहीये, जगद्गुरु तुकोबारायांना सैनिकांचं वर्णन करायचं नाही, जगद्गुरु तुकोबारायांना देवाच्या दरबाराचं वर्णन करायचं आहे. पण आपलं एवढं मोठं सामर्थ्य नाही की आपण देवाचा दरबार बघितलेला आहे. आपण बघितलाय राजदरबार, तिथं पण जायचं आता अवघड झाले, तिथं पण आपल्या सामान्य माणसाला जाता येत नाही. पण राजदरबाराचं एक उदाहरण देऊन या ठिकाणी जगद्गुरु जो स्वामी काजामध्ये तत्पर आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं मगाशी ते डोक्यामध्ये ॲट द बॅक ऑफ माइंड, म्हणजे मनामध्ये कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये हे ठेवायचं की स्वामी या शब्दाचा अर्थ काय? ईश्वर. आणि ईश्वराचं काज म्हणजे श्रुती स्मृती. म्हणून सांगतात स्वामी काजी एक सर्वस्वे तत्पर. तर भगवंताच्या किंवा राजकार्यामध्ये जो तत्पर आहे तो श्रेष्ठ आहे. म्हणजे अंतरंग अर्थ काय? श्रुती स्मृतीप्रमाणे वागण्यामध्ये जो तत्पर आहे तो श्रेष्ठ आहे. पुढे सांगतात एक तो कुचर आशाबद्ध. कुचर हा शब्द मराठवाड्यामध्ये फार चांगल्या रीती, कुचर हरभरा असं त्याला म्हटलं जातं. कुचर म्हणजे काय की जो काम करताना अंगचोरपणा करतो त्याचं नाव आहे कुचर. निघा म्हणायचे स्वामी महाराज. तर कुचर म्हणजे काय? तर कुचर म्हणजे कोणतंही काम करताना जो अंगचोरपणा करतो, मन लावून काम करताना आपली जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीने काम केलंच पाहिजे. अभ्यास करताना आपली शक्ती आहे तेवढा आपण अभ्यास केलाच पाहिजे. आपण आपल्या शक्तीनुसार जर काम अभ्यास केला नाही तर तो दोष आहे. म्हणून काही लोक कुचर आहेत आणि काही लोक आशाबद्ध आहेत. आणि काही लोक करतात काम, कारण आशा असेल, काही मिळणार असेल तर तो काम करतात. जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत. आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेणे. पुढे सांगतात आणि जो स्वामी काजामध्ये तत्पर आहेत, म्हणजे जे पाईक आहेत, सेवक आहेत, काही सेवक स्वामी काजामध्ये तत्पर आहेत, काही कुचर आहेत आणि काही आशाबद्ध आहेत. हे कुठे लावायचं? श्रुतीप्रमाणे. म्हणजे जे श्रुती वाक्यानुसार आचरण करण्यामध्ये तत्पर आहेत. काही लोक श्रुती स्मृतीप्रमाणे वागण्याप्रमाणे कुचरपणा करतात आणि काही लोक श्रुती स्मृतीप्रमाणे वागतात. कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांचा व्यावहारिक फायदा होतो आहे तोपर्यंत. एकदा व्यावहारिक फायदा व्हायचा बंद झाला की श्रुती नाही स्मृती नाही. पुढे जाऊन सांगतात प्रसंगा वाचून आणि ती आविर्भाव. आणि काही लोक शूरत्वाचा जो आविर्भाव आहे, ज्याला थोडंसं शास्त्रीय शब्दामध्ये दांभिक शूरत्व म्हणजे बहिरंग शूरत्वाचा आविर्भाव आणतात. परंतु हे बहिरंग शूरत्वाचा आविर्भाव काहीही कामाचा नाही. शूरत्व प्रसंगीच पाहिजे. शूरत्वाची परीक्षा स्वयंपाकघरात केली जात नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूरत्वाची परीक्षा रणांगणामध्ये केली जाते. एक गोष्ट आपल्याला सांगतो, म्हणजे गोष्ट सांगण्याकरता वेळ नाही पण ह्याचं चिंतन व्यवस्थित समजण्याकरता ती गोष्ट गरजेची. आणि परंपरा एवं परंपरा प्राप्त. गोष्टीसुद्धा सांगताना ती पारंपरिक गोष्ट सांगण्यामध्ये जे महत्त्व आहे ते आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर सांगण्यामध्ये तेवढं महत्त्व नाही. गुरुवर्य महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे
की शूर ओळखावा रणी. एकदा काय झालं, एक राजपुत्र होता, पुढे तो येणार आहे विजय शेवटच्या ह्याच्यात. तर तो राजपुत्र घरी होता आणि एक न्हावी त्याची हजामत, काय रे सौमित, हजामत करण्याकरता आला. म्हणजे त्याला हल्ली इंग्रजीमध्ये कटिंग करण्याकरता आला. तर हजामत करण्याकरता तो न्हावी आला आणि तो न्हावी हजामत त्याची करायला लागला. आणि हजामत करता करता त्या न्हाव्याचा वस्त्रा त्याला लागला गालाला. आई ग म्हटला, विवळला तो. कावळ्यात काऊ आणि न्हाव्या माणसात नाऊ अशी मराठीमध्ये म्हण आहे. तो न्हावी हुशार होता. म्हणला काय तुम्ही कशा करता, की ते वस्त्रा जो लागलेला आहे ना, ती त्याची चूक आहे. मग त्याची चूक झाकण्याकरता स्वभाव आहे मानवाचा हा. काय स्वभाव म्हणजे वेगळं काही नाही आहे. आपली चूक दुसऱ्यावर कशी लोटता येईल हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. म्हणजे त्या चूक असं आपण काही म्हणणं काही योग्य नाही, स्वभाव आहे तो. त्याची चूक झालेली, मग झालेली चूक झाकण्याकरता तो म्हटला काय तुम्ही राजकुमार, तुम्ही क्षात्र तेज संपन्न, आणि एवढासा वस्त्रा लागला आणि कुठं थेंबर रक्त आलं, तुम्ही आईची तुम्हाला आठवण झाली, तुम्ही ओरडला, हे काय बरोबर आहे का म्हटलं, तुम्ही क्षात्र तेज संपन्न नाही काय म्हटलं, ते नुसतं तलवार आणि ढाल, तुम्ही कसं युद्ध लढणार. तो राजपुत्र मनामध्ये हसला. ठीक आहे म्हटलं. ते हजामत झाली. हजामत झाल्यानंतर तो न्हाव्याला म्हटलं ये बाळ इकडे ये. न्हावी म्हटलं आता, तो म्हटलं ये मी तुला काही करणार नाही म्हटलं, ये म्हटलं. तुझा हात तळहात असा उलटा ठेव म्हटला, आणि त्या तळहातावर आणि एका ह्याला सांगितलं भाला घेऊन ये, भाला. आणि भाला आणायला सांगितला आणि तळहात त्याचा ठेवला असा, त्याच्यावर त्याने पाय ठेवला आणि तो भाला घेतला आणि तो भाला आपल्या पायामध्ये खुपसला आणि अशा पद्धतीने खुपसला की त्या भाल्याच्या पुढच्या टोकाचा त्याच्या 5 पिढ्या आठवल्या. शूरत्वाचं रणामध्येच परीक्षा होते. त्याप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार प्रसंगा वाचूनी आणि आवर, तुमचं शूरत्व कुठे, त्या युद्धप्रसंगी तुमचं शरत्व पाहिजे. पाईक तो नाव मिरविवाय, आणि इतर वेळेला जो आविर्भाव आणतो तो नुसता नावाचा पाईक आहे, त्याच्यामध्ये काहीही महत्वाचं नाही. गणतीचे एक उंच नीच फार, तयामध्ये शूर विरळा थोडा. सैनिक भरपूर असतात पण त्या सैनिकांमध्ये शूर सैनिक थोडासा असतो. एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशदह सहस्रेषु दाता भवति वा नवा. शूर हा विरळा असतो. तर याप्रमाणे सांगतात की जो शूर संपन्न आहे असा मात्र गणतीचे मोजायला 1000 सैनिक असतात, पण गणती करता 1000 सैनिक असले तरी सुद्धा वेळ येईल त्यावेळेला शूरत्व दाखवणारा सैनिक मात्र विरळा असतो. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुका म्हणे स्वामी जाणे त्याचा मान, पाईक पाहोन मोल करी. आणि जो खरा राजा आहे त्या राजाला कोण शूर आहे आणि कोण आविर्भाव संपन्न आहे, कोण कुचर आहे, कोण आशाबद्ध आहे, त्या राजाला बरोबर कळतं. जगामध्ये सगळ्यात अवघड काय आहे तर माणूस ओळखणं हे सगळ्यात अवघड आहे. आता व्यवहारामध्ये रोज आम्हाला अनुभव येतो की माणसं ओळखणं, माणसाची पारख असणं फार कठीण आहे, अत्यंत कठीण. म्हणजे जे बोलतात ते करत नाहीत, जे करतात ते बोलत नाहीत, असं सगळं अवघड गणित आहे. पण राजा माणसाच्या अधिकारानुगुण त्याचं मोल म्हणजे या ठिकाणी कसं आहे, पुढच्या अभंगामध्ये तो येणारा विषय, त्यामुळे तेव्हा मी सांगेन आपल्याला. मोल म्हणजे त्याचा पगार. प्रत्येकाचा पगार हा भिन्न आहे. का भिन्न आहे तर त्याचा अधिकार जसा आहे ना त्याच्यानुसार तो पगार त्याला दिला जातो. त्याप्रमाणे सगळ्याचं तात्पर्य काय, ईश्वराची भे करतात आणि हे सगळं त्या देवाला कळतं. आपण देवासमोर हात जोडताना कसे जोडतो ते आपल्याला तरी कळालं नाही तरी देवाला व्यवस्थित कळतं. पुढे जाऊन सांगतात, एकाच स्वामीचे पाईक सकळ, जैसे तैसे बळ मोल तया. हे आता लोकांना पटणार नाही मला माहिती नाही, पण हे खूप महत्वाचं आहे की पगार देत असताना तो जो स्वामी आहे तो सगळ्यांना समान पगार देत नाही. एक आता कम्युनिझम नावाचं एक विचार प्रणाली आहे आणि जवळजवळ ती आता संपत आली. म्हणजे या 19 म्हणजे 20व्या शतकामध्ये
मध्यंतरीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1975 पासनं 95 सालापर्यंत तिला अत्यंत उच्च अवस्था प्राप्त झाली होती. आता ती जवळ 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 संपली. भारतामध्ये आता कोणाचा आपल्याला राजकीय आपण आपला विषय नाही आहे, पण त्या ह्याच्यामध्ये कम्युनिझममधले जे उच्च गणितीचे लोक नक्षलवादी ते सुद्धा आता जवळ जवळ संपलेले पार. म्हणजे कालच मी त्या भागामध्ये फिरून आलो, लोकांना विचारलं काय नक्षलवाद्याची अवस्था आहे, ते म्हणले म्हणजे शिपायालाही 1 रुपया पगार आणि साहेबालाही 1 रुपया पगार असं नाही चालणार. शिपायाला त्याच्या अधिकारानुसार पगार दिला पाहिजे आणि साहेबाला त्याच्या अधिकारानुसार पगार दिला पाहिजे. एक गोष्ट आठवली आपल्याला सांगतो, सगळ्यांना समानता कधी होऊच शकत नाही. म्हणजे पैशाच्या दृष्टीने होऊ शकत नाही, सामाजिक दृष्टीने होऊ शकत नाही. फक्त एकच साम्य होऊ शकतं, स्वीयम साम्यम विधत्ते. ब्रह्मरूपानं साम्य अवस्था सगळीकडे प्राप्त होऊ शकते. उपाधीचा परित्याग करून साम्य अवस्था होऊ शकते. उपाधीसह समानता आणायचं म्हटलं तर ते अशक्य आहे, कधीही शक्य नाही आहे. तर गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की सगळ्यांना सारखं मोल देऊन चालणार नाही, सगळ्यांना सारखं समजून चालणार नाही. तुकोबाऱ्यांचं म्हणणं, एक डोळे घे मिटून घेती झोप, एक करती ध्यान, काय दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. म्हणून दोघांचं एका मापाने मोल करून चालणार नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतायत की ते स्वामीचे सगळे पैक आहेत, पण सगळ्यांचं मोल एक नाही, सगळ्यांचं मोल हे भिन्न आहे. अधिकाराप्रमाणे भेद आहे, अधिकाराप्रमाणे त्यांना त्या गोष्टी दिल्या जातात. सगळ्यांना सारखं देणं कधीही शक्य नाही. तर गुरुवर्य महाराज एक सांगायचे, अधिकार मोठा आहे त्यांचा. म्हणजे एक गंमत अशी आहे, आता तुम्ही सगळे चिंतन करणारे आहात, अभ्यासक आहात. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य फार मोठे आहेत. किंबहुना त्यांचे जे अनुयायी आहेत ना, त्यांच्या पायाला पण आपण बसू शकत नाही. व्याकरणाचं इतकं काय अर्ध तेच आपल्याला कळत नाही, तर आपण काय व्याकरण सांगणार. तर इतका त्यांचा मोठा अभ्यास आहे. तरी सुद्धा ते मोठे आहेत, ते आचार्यही मोठे आहेत, पण मत मात्र त्याचं आपण खंडन केलं पाहिजे. आपल्याला व्यक्ती म्हणून ते पूज्य आहेत, पण मत म्हणून ते मान्य नाही आहेत. त्याप्रमाणे या 20व्या शतकामध्ये एक महापुरुष होऊन गेले, त्यांचं नाव आहे विनोबा भावे. मोठे म्हणजे गीताही त्यांनी लिहिली, खूप मोठा अभ्यास, आचरणांनाही श्रेष्ठ, संपूर्ण जीवन देशाकरता समर्पित केलं असा तो महात्मा. पण त्यांनी एक विचारसरणी मांडली, त्याचं नाव आहे सर्वोदय. सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. सांगलीच्या भागामधले होते, तर ते सांगायचे त्या सर्वोदयाविषयी, तण पण कापायचं, धान पण कापायचं, तणालाही खत द्यायचं, धानालाही असं नाही चालत ना. तण कापलं पाहिजे आणि धान ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे सगळ्यांचं भलं करणं हे शक्य नाही. त्याप्रमाणे सर्वांनी त्याप्रमाणे त्याला तो मोल देत असतो. स्वामीपदी एक ठाव उंच स्थळी, एकती निराळी जवळी दुजी. काही लोकांना त्या स्वामीच्या पायाजवळ मोठं स्थान आहे, तर काही जवळ आहे तर काही दूर आहेत. हीन कमाईचा हीन आन हीन स्थान मिळतं आणि तो सर्वत्र सरता, चांग तरी परता गाढ्या वाव. तुका म्हणे मरण आहे सकळा, भेणे अवकळा अभयमूळ. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, जो सेवक आहे पाईक आहे त्याला. आता त्या पदव्यात या सैनिकामध्ये सुद्धा, तर आता ते माझा काही तेवढा अभ्यास नाही. तुम्ही मिलिटरीमध्ये जर गेला तर ते मेजर असतो, कर्नल असतो, लेफ्टनंट असतो, लेफ्टनंट कमांडर असतो, मेजर जनरल म्हणजे शेवटची पोस्ट, अशी प्रत्येकाला त्या पदव्या दिल्या जातात. त्याप्रमाणे या सैनिकाच्या ज्या पदव्या असतात त्या पदव्यांचा अभ्यास करून जगद्गुरू म्हणजे जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा अभ्यास करून सांगण्याची आवश्यकता नाही. हे सगळं आरण्यमध्ये आपण जर बघायला गेलो तर जनसामान्यामध्ये कोण शहाणा समजतो आपण, अरे तो राजसेवक आहे ना तो शहाणा आहे असं समजतो. म्हणजे आपण साधा जरी पोलीस आला तरी आपण घाबरतो. आपण सामान्य प्रजा आहे आणि सामान्य प्रजा असल्यामुळे साधा पोलिसांनी जरी शिट्टी मारली तरी आपण घाबरतो. प्रजितो पाईक ओळीचा नाईक, आणि त्या पाईकावरती नाईक. नाईक म्हणजे काय, ते आता पोलीस स्टेशनमध्ये गेलं खाली काम करतात, त्याचं नाव नाईक. म्हणजे त्याच्यामध्ये कोण, पहिला सामान्य लोकांपेक्षा तो सेवक श्रेष्ठ, आणि त्या सेवकापेक्षा नाईक म्हणजे 4-10 सेवक ज्याच्या हाताखाली आहेत तो श्रेष्ठ. पोटासाठी एक जैसे तैसे. आणि हे सगळं कसं करताय, नाईकता पाईकता सगळी पोटासाठी करतात. आगळे पाऊल आणि कासी तारी, पळती माघारी तडी जोडीती. आता जेव्हा काही जे सेवक असतात ते सेवक आता डॉक्टर महाराज आपल्याला डॉक्टरांचंच उदाहरण देतो.
म्हणजे आपली जी परंपरा आहे साखरे महाराजांची त्याच्यामध्ये भरपूर डॉक्टर आहेत आणि मूळ डॉक्टर आमचे तात्या महाराज मोडक होते. तर युद्धाच्या प्रसंगामध्ये पळून जाणारे खूप लोक असतात. जोपर्यंत युद्ध नाही एक जण पळून जायचा प्रयत्न करतो. तर ब्रह्मलीन तात्यांची गोष्ट सांगतो. हे अभंगाला त्यांचं ते उदाहरण त्याला योग्य आहे. तर त्यांचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. तर ब्रह्मलीन महाराज साखरे त्यांची ही गोष्ट आहे. तर ब्रह्मलीन तात्या महाराज हे मोठे डॉक्टर इंग्रजांचे काळातले आणि मोठ्या पदव्या वगैरे त्यांना प्राप्त झालेल्या आणि ते सैनिकांचे डॉक्टर होते आणि इतकं त्यांचं संपूर्ण जग फिरलेले. ते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये युरोपामध्ये ते डॉक्टर होते आणि ते नेहमी सांगायचे मी या आश्रमाने. तर डॉक्टर लोक सहसा याच्यामध्ये प्रवृत्त होताना दिसत नाही. तर ब्रह्मलीन तात्या महाराज सांगायचे, त्यांचं उदाहरण आहे. तर म्हटले ह्याच्यामध्ये मी ब्रह्मलीन दादांना शरण का आलो. तर दादा पण कडक बरं का, माझा एवढा कडक स्वभाव नाही. गुरुवर्य महाराज एक सुद्धा कडक दादा सुद्धा कडक. तर तात्या महाराज हे दादांचे जाव आहे. तुम्हाला जर माझ्याकडे शिकायचं असेल ना तर तुमच्या जावईपणाचे जोडे पहिले बाहेर काढा म्हटले, तरच मी तुम्हाला शिकवतो. जावईपणा शिकताना नाही चालणार. आणि मोठे अधिकारी सगळं जग फिरलेले. तर सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ते युरोपामध्ये होते आणि युरोपामध्ये त्यांच्याकडे अनेक लोक यायचे. तर त्याच्या मिलिटरीच्या डॉक्टरचं काय असतं महत्त्वाचं, की ते उपचार करणं तर असतंच, पण मेडिकली फिट. युद्धाला जेव्हा एखादा सैनिक पाठवायचा असतो तर सैनिक पाठवताना तो मेडिकली फिट आहे का नाही हे त्याचं सर्टिफिकेट लागतं डॉक्टरचं. आणि ते मेडिकली फिट सर्टिफिकेट दिलं तरच तो सैनिकाला युद्धाला पाठवलं जातं. तर ब्रह्मलीन तात्या सांगायचे की माझ्यासमोर मोठे मोठे अधिकारी यायचे आणि ते सांगायचे की डॉक्टर साहेब आम्हाला मेडिकली अनफिट सर्टिफिकेट द्या. पाहिजे तेवढं तुम्हाला जीवापेक. म्हणजे तिथं युद्धाला जायचं म्हणजे काय, आपलं मृत्यूला सामोरं जाणं ना. युद्धाला आलो तर खरं, नाही तर गेलेलं तर आहेच आहे. म्हणजे युद्धाला गेल्यानंतर जिवंत आला तर, नाहीतर मेलेला तर आहेच आहे. म्हणजे आपल्या जीवापेक्षा जगामध्ये कोणाला काही मोलाचं नसतं. मग ते मोठे मोठे अधिकारी ब्रह्मलीन तात्यांना सांगायचे आम्हाला मेडिकली अनफिट सर्टिफिकेट द्या. तात्या द्यायचे नाहीत, कारण ते आपल्या निष्ठेला आपल्या कर्तव्याला ते जागणारे असे होते. आता सुद्धा ते प्रकरण चाललंय ना काहीतरी, चुकीचं मेडिकल सर्टिफिकेट द्या वगैरे. तसा दबाव तात्यांना पण यायचा. म्हणजे दबाव मिळायचा, पैसे यायचे. पण ब्रह्मलीन तात्या महाराजांनी कधीही खोटं सर्टिफिकेट दिलं नाही. तर ब्रह्मलीन तात्या महाराज सांगते टाकले असते. पण दुसरं सांगतो तुम्हाला, मी जर मेडिकल सर्टिफिकेट देऊन पैसे मिळवले असते तर आश्रमातच मी आलो नसतो म्हणजे, असं ते सांगायचे. युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा प्रत्येक जण मागे पळायला लागतो. पाठीवरी घाय म्हणती पट मार, निधडा अंगे शूरमान पावे. मेल्यानंतर त्या सैनिकाची परीक्षा केली जाते की सैनिक मेल्यानंतर तो खरा लढता लढता मेला का पळता पळता मेला. तर ज्याच्या छातीवरती घाप्रमाणे काही सैनिक पळता पळता सकळी कसर व्हारी. तो जो दरवडा म्हणजे जे येणारे चोर असतील किंवा जे घाव असतील ते अंगावर घ्यायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते दरवड्यावरनं मला आठवलं, माऊली ज्ञानोबऱ्यांचा अधिकार फार मोठा आहे. म्हणजे माऊली ज्ञानींची शांती ही फार मोठी आहे. त्याचं कारण माऊलींच्या रक्तामध्ये क्षात्रतेज आहे आणि क्षात्रतेज संपन्नतेने अचुलत आजोबा ते दरोड्या खरांशी लढता लढता त्या ठिकाणी त्यांना वीरगती प्राप्त झाली. बीडला त्यांचं तिथं मांजरसुंबा घाट आहे. त्या मांजरसुंबा घाटाच्या तिथे एक ती लढाई झाली आणि त्या दरोडेखोरांना मारता मारता मौलींचे चुलत आजोबा त्या ठिकाणी धारातीर्थ, म्हणजे दरोडेखोरांशी लढता लढता मौलींचे चुलत आजोबा धारातीर्थ पडले. अशा वंशामध्ये मौलींचा अवतार झाला आहे. मग असा क्षात्रतेज संपन्न महात्मा एवढा शांत, म्हणजे सगळा आहे तुकोबार आहे सांगतात, तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण, कमाईचा पण सिद्ध पावे. आणि नुसतं बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. याप्रमाणे नुसतं युद्धाच्या गप्पा मारणं सोपं आहे, परंतु जो खरा युद्ध करणार आहे, सिद्धीला पावणार आहे असा विरळ आहे असे या ठिकाणी सांगतात. आता पुढे जाऊन माऊली ज्ञानोबा सांगतात, जातीचा पाईक ओळखे पाईका, आदर तो एका त्याचे ठाई. खराच जातीवंत पाहिजे पाईक. सेवक हा कसा पाहिजे, जातीवंत सेवक पाहिजे. क्षात्रते म्हणजे आता हे जातीयवादाच्या संबंधानं हा विषय नाही, जातीचा पाईक त्याच्या रक्तामध्ये ते असलं पाहिजे. मला सांगतो तुम्हाला क्षात्रतेज कसं उफाळून येतं. आमचे ब्रह्मलीन मोहनराजे होते, तर खरं क्षात्रतेज संपन्न जातीवंत, म्हणजे जिजामातेचे वंशज, त्यांना कोणावरही अन्याय झाल्यावर सहन व्हायचा नाही. अगदी तळ त्या जातीचा तो असा अर्थ नाही, अंगभूत ते क्षात्रतेज त्या ठिकाणी असलं पाहिजे.
पुढे सांगतात, धरतील पोटासाठी हत्यारे, कळती ते खरे वेठीची सी. आणि काही लोक पगार मिळण्याकरता, पैसे मिळण्याकरता हत्यार घेतात, पण त्या हत्यार काही कामाचं नाही. अंगभूत शूरत्व जर त्याच्या ठिकाणी असेल तरच त्याच्या ठिकाणी ते घडू शकतं. पुढे सांगतात, जातीचे ते असे खरे घाय डाय. आणि ह्याचं थोडंसं एक भाव सांगतो, जातीचा पाईक ओळखे पाईका. जो पाईक असतो तोच पाईकाला ओळखतो. एक सुभाषित आहे, विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम, नहि वंध्या विजानाती गुरवी प्रसव वेदना. ज्ञानी माणसालाच ज्ञानी माणसाचं महत्त्व कळतं, अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाचं महत्त्व कळत नाही. त्याप्रमाणे खरा सेवक कोण, खरा सैनिक कोण हे कळण्याकरता तोही सैनिक असावा लागतो. सामान्य माणसाला त्याची ओळख पटत नाही. जातीचे त्यासे खरे डाय घाय, पारखिया काय पाशी लोपे. आणि युद्धामधले सगळे जे डाव असण्याचं नाही, अंगभूत काहीतरी असलं पाहिजे. आणि अंगभूत जर काहीच नसेल ना, तर मग ते एक्सटर्नल फिडिंग करून पण काही उपयोग होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, जातीचे ते खरे असे डाय घाय, पारखिया काय पाशी लोपे. कुत्रा सुद्धा कसा पाहिजे, जातीबद्ध पाहिजे. लक्षात घ्या, ते अभूत शक्ती संपन्न तो सैनिक पाहिजे. तुका म्हणे नमू देव म्हणू जना, झाली याच्या खुणा माणसा. संत आणि जन दोघांना समान लेखून चालणार नाही. योग्य रीतीनंच त्यांना आपण ओळखलं पाहिजे. आणि झाली याच्या खुणा जाणत असे. आणि जो देवपणाला प्राप्त झालाय त्याच्या खुणा ज्याप्रमाणे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली त्या लक्षणांप्रमाणे जो असेल त्याचंच आपण वंदन केलं पाहिजे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पुढे जो विचार सांगितलाय तो भगवान श्रीरामाच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबाराय वर्णन सांगतायत. प्रभू श्रीरामाच्या संबंधानं अनेक विचार सांगण्यासारखा आहे. तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या शब्दामध्ये या सगळ्या अभंगाचं एका शब्दामध्ये तात्पर्य सांगतो. भारतीय संस्कृती म्हणजे काय असा जर कोणी आपल्याला प्रश्न केला तर एका शब्दामध्ये त्याचं उत्तर द्या असं कोणी सांगितलं तर भारतीय संस्कृती म्हणजे काय याचं एका शब्दामध्ये उत्तर आहे राम. आदर्श राजा कसा असावा, रामासारखा असावा. आदर्श पिता कोणासारखा असावा, रामासारखा असावा. आदर्श पती कोणासारखा असावा, रामासारखा असावा. आदर्श पुत्र कोणासारखा असावा, रामासारखा असावा. आदर्श राजा कोणासारखा असावा, रामासारखा असावा. आदर्श शत्रू का म्हटलं जातं तो जरा वेगळा विचार आहे, तिकडे मी जात नाही. म्हणून या ठिकाणी आदर्श भारतीय संस्कृतीचा आदर्शोत्तम कोण असेल तर तो राजा राम आहे. तिची प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हा एक 5-6 लेख मी लिहिले होते. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं आदर्शत्व कसं आहे पुढे या अभंगांमध्ये काही ठिकाणी येणारच आहे आदर्शत्व. तर आपल्या जीवनामध्ये आदर्श कोण असावा तर तो रामाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण ठेवला पाहिजे. आणि त्या आदर्शाचा विचार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. रामा वनवास तेणे वसे सर्व देश. आपण जे राहतोय हे सगळं दंडकारण्य आहे. म्हणजे पुढे आला तर आपण बघू. तर प्रभू श्रीराम हे वनवासाकरता गेलेले आहेत. तर वनवासाकरता का गेले त्याच्याकरता बराच विचार आहे. तर वनवासाला जाण्याच्या मागे महत्वाचं कारण असं आहे की सामान्य आणि प्रभू श्रीरामांना सामान्यातिसामान्य माणसांपर्यंत पोचायचं होतं म्हणून प्रभू श्रीराम वनवासाला गेलेले आहेत. जिथपर्यंत कोणी पोचतच नाही. अजून सुद्धा आपल्या भारतामध्ये असे अनेक प्रांत आहेत, असे अनेक गाव आहेत की जिथपर्यंत अजून सरकार पोहोचलंच नाही आहे. महाराष्ट्रात सुद्धा पुणे जिल्ह्यात सुद्धा अशी अनेक गाव आहेत की जिथे अजून वीज गेली नाही. आत्ता शेवटचं काही दिवसापूर्वी गेली. पुणे जिल्ह्यातलं सगळं विद्युतीकरण आत्ता झालं. म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी तिथं वीज पोचली. पण त्या सामान्यातिसामान्य माणसांपर्यंत ज्याला आपण वनवासी म्हणतो, आदिवासी म्हणतो, अशा सामान्यातिसामान्य माणसांपर्यंत प्रभू श्रीरामांना पोहोचायचं होतं म्हणून प्रभू श्रीराम हे वनवासाला गेलेले आहेत. आणि प्रभू श्री वनवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा झालेला परिणाम सांगतात. तेणे वसे सर्व देश. प्रभू श्रीराम म्हणजे या दंडकारण्यामध्ये प्रभू श्रीराम आले तेव्हा तिथे सगळं वन होतं. पण आता मात्र त्याचा सगळा नागर भाग झाला. त्याचं कारण काय? प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श त्या देशाला झालाय.
केले नामाचे जतन, समर्थ तो नव्हे भिन्न. त्याने आपल्या नावाचं जतन केलं. त्या ठिकाणी प्राण जाय पर वचन न जाय, ही रघुकुल की रीत. तर नावाचं जतन करणं म्हणजे काय? गुरुवर्य महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर नावाला बट्ट्या लागला नाही पाहिजे. काय की आपण जेव्हा फार मोठी जबाबदारी असते आपल्यावरती, आपण जेव्हा वारकरी म्हणून जगात सामोरं जातो तेव्हा तुम्ही वारकरी संप्रदायाला मोठं करा, वारकरी संप्रदायातून प्रचार प्रसार करा, ठीक आहे, केलं तर उत्तमच आहे. पण एक काळजी घेणं गरजेचं आहे की वारकरी संप्रदायाला बट्ट्या लागता कामा नये, ही आपण काळजी घेतली पाहिजे. मागे मी मुंबईमधली गोष्ट आहे, आणि आल्यानंतर चिदंबरने सांगितलं की आम्ही वारकरी आहोत. तर त्यांनी विचारलं, वारकरी म्हणजे ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये खांद्यावरती झेंडे घेऊन भीक मागत फिरतात तेच का हो? म्हणजे लक्षात घ्या त्याच्या मागचं सगळं, की पावसाळ्याच्या दिवसात आपली वारी असते. हे वारी करता लोक येतात आणि वारी करता लोक आल्यानंतर फार मुंबईपर्यंत जातात. हे वारी आहे पंढरपूरला, हे जातात फार मुंबईपर्यंत, आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये खांद्यावरती झेंडा घेतात आणि झेंडा घेऊन भीक मागत फिरतात. मालाचे भिकारी, आम्ही काही सामान्य लोकांचे भिकारी नाही. ते वारकऱ्याच्या नावाला बट्ट्या लावायचं काम करतात. तर असं होता कामा नये. तिथं जगद्गुरु तुको केले नामाचे जतन, नावच जपलं. काय जपलं नाव आपलं? रघुकुलाची त्यामध्ये कथाभाग आहे. माता कैकेयी आहे. माता कैकेयीनं राजा दशरथाला देव दानव युद्धामध्ये मदत केली होती. त्याचा पण खरा भाग आहे, त्याचा आख वगैरे तुटला, ती गोष्ट नाही सांगायची आपल्याला. तर त्या तेव्हा पोस्टपोन केली, लगेच नको, मला जेव्हा काम पडेल तेव्हा तू ते वर दे. आणि एका वरानं त्यांनी प्रभू श्रीरामाला वनवासाला पाठवलं आणि एका वरानं भरताला राज्य दिलं. आणि त्या ठिकाणी लक्ष्मण महाराज आणि सौमित्र आपले वडील आहेत, वृद्ध आहेत आणि विषयांध झालेले आहेत. हे त्यांच्या तोंडातले. ते दशरथ फार मोठा अधिकार आहे, आपला ते म्हणायचा अधिकार नाही. आणि आपल्या लाडक्या बायकोला दिलेल्या वचनापैकी तुला ते वनवासाने पाठवतात. वचन दिले कोणी? दशरथाने. कोणाला दिले? कैकेयीला दिले. मग तुला कशाला वनवासात जायचं आहे? तू राज्य घे. प्रभू श्रीराम सांगतायत, राम कहे समझाई सुन लक्ष्मण प्यारे भाई, नाही दोष कैकेयी माता लिखे. वचनाला पाळण्याकरता प्रभू श्रीराम वनवासाला गेलेत. रामाने दिलेलं वचन नाही आहे. इथे कुलमुखत्यार पत्र आम्ही करून देतो, काय प्रतिज्ञापत्र करून देतो आणि आम्ही वागत नाही. पण रामप्रभू हे आपल्या वडिलांनी आपल्या सावत्राईला दिलेल्या वचनाच्या परिपूर्ती करता वनवासाला गेलेत. का गेलेत? की रघुकुल की रीत, वचन पाळणं ही रघुकुलाची रीत आहे. म्हणून केले नामाचे जतन, आपल्या नावाला, नामाभिधानाला सार्थ केलं. ती पुराणी पवाडे. रामप्रभू जय हरिण नाही बरं का, हरण केले. ते सीतेचं हरिण म्हणजे 4 पायाचा नाही, पळवून नेलं माता सीतेला. त्याला हल्लीच्या शब्दामध्ये किडा. प्रभू श्रीराम, काय सांगायचं रामप्रभूंचं वर्णन. त्या सीतेची अग्निपरीक्षा घेतली, त्याच्या संबंधाने लोक नाव ठेवतात. पण लोकांना हे कळत नाही की रामप्रभूंचं माता तिच्याविषयी रामांसारखा महात्मा त्यांना लक्षात आलं नाही का? असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुभो मृगाय. हेममृग असणं हे अशक्य आहे, हे रामप्रभूंच्या लक्षात आलं नसेल का? अहो, जो सर्वज्ञ जगाचा प्रतिपालन करताय, ज्याचा आपण ईश्वर म्हणून विचार करतो, त्याच्या लक्षात आलं नसेल का? पण नाही, आपल्या पत्नीच्या इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येका पतीचं कर्तव्य आहे. आणि त्याला अनुसरून प्रभू श्रीराम त्या सुवर्णमृगाच्या मागे धावलं. म्हणजे कळतंय हे नाही, शक्य नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं घडणार आहे. पण आपल्या पत्नीचा हट्ट पुरवण्याकरता प्रभू श्रीराम त्या सुवर्णमृगाच्या मागे धावले. मग एवढा आपल्या पत्नीवरती प्रेम करणारा माणूस पत्नीची अग्निपरीक्षा, त्याच्यामागे काहीतरी तथ्य आहे. हे योग वासिष्ठ नाही, तो कोणचा? रामगीता. ती रामगीता याच प्रसंगामधली आहे. तो आमचा आठवले असो.
त्या रामगीतेवरचाच ग्रंथ मी श्रवण केला गुरुवर महाराजांकडे नाही, मराठीमधल्या ओव्यात त्या आपल्या परांड्याचे स्वामी त्यांचा आहे. असो, तर गुरुवर महाराजांकडे ते शेवटचं ग्रंथ जो श्रवण केला मी, तो हा रामगीतेचाच श्रवण केलेला आहे. तर झालेला आहे. कधी त्या समोर भीष्म द्रोण प्रमुखतः हे बघितल्यानंतर राम हा अर्जुन हा मोहग्रस्त झाला आणि त्या मोहातनं बाहेर पडण्याकरता भगवद्गीता आहे. त्याप्रमाणे ज्या वेळेला सीतेचं हरण केलं कोणी रावणानं, त्यावेळेला रामप्रभूंना त्या दुःखातनं बाहेर निघण्याकरता जो सांगितलेला ग्रंथ आहे तो रामगीता ग्रंथ आहे. तर तिथे रामप्रभू त्या वृक्ष वेली सगळ्यांना विचारायला लागले की माझी सीता तुम्ही पाहिली का, कुठे गेली, काय गेली. अगदी सामान्य माणूस ज्याप्रमाणे रडतो त्याप्रमाणे रामप्रभू रडायला लागले. आणि त्यांचं हे रडणं बघून सामान्य माणसं म्हणतात, अरे हे देव कसला म्हणल्या, बायको पळून गेली तर रडायला लागला, असा कसा काय हा देव, अशी लोक नावं ठेवतात. म्हणजे वाल्मिकी रामायणाचं जे लेखन झालं ते रामायणाच्या आधी झालं का रामायणाच्या नंतर झालं, असा बराच त्याच्यामध्ये एक विचार आहे. पण वाल्मिकी रामायण आता फार कमी लोक रामकथा होतात, पण रामकथा होत असताना तुलसी रामायणाच्या संबंधाने बऱ्याच वेळेला होतात. 2 रामायणं एवढी वाचली जात नाहीत, एक वाल्मिकी रामायण, दुसरं भावार्थ रामायण. तर यांच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. पण त्या वाल्मिकी रामायणाचा थोडासा जर विचार केला तर काही रामकथेचा भाग हा रामकथा घडल्यानंतर लिहिला आहे. आणि दृष्टीने कालाचा जर विचार केला तर त्याप्रमाणे तरी त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऋषीने ऐसा कळोनी का भ्रम. हे सगळं रडणं पडणं हे कशा करता होतं, ही वाल्मिकी ऋषीने हे सगळं लिहिलेलं होतं. आणि वाल्मिकी ऋषींनी लिहिल्याप्रमाणे रामप्रभूंना वागणं हे भाग होतं, त्याच्याकरता हे सगळं आहे, बाकी त्याच्यामध्ये काही भाग नाही. आता पुढे रामनामाचं महत्त्व या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. यज्ञ करणं म्हणजे काय, तर यज्ञाविषयी बराच विचार सांगितलेला आहे, त्यामध्ये आता जास्त आपल्याला जायचं नाही. तर यज्ञ करणं म्हणजे कुंड वगैरे सगळं पेटवणं ठीक आहे, पण प्रत्येक कर्म करताना रामार्पण बुद्धीने, भगवंतार्पण बुद्धीने केलेलं कर्म हे प्रत्येक कर्म हे यज्ञच आहे. म्हणून प्रत्येक कर्म करताना राम तुम्ही म्हणा, त्या राम म्हणता म्हणता केलेलं कर्म हे यज्ञ आहे. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. जे शरीर आहे, ज्या मुखामध्ये रामनाम आहे, ते रामनाम संपन्न असं जे शरीर, रामनामाचा ज्या वाणीमध्ये जप केला जातो ते शरीर धन्य स्वरूपाचं आहे. आणि त्या शरीरामध्ये सगळं तीर्थ व्रत वगैरे सगळे त्या शरीरात आहे. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. आपलं काम करताना, नेहमीचा व्यवसाय करताना जरी आपण मुखामध्ये राम म्हटलं तर ती समाधी स्वरूपानं जाणं आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. उपवासी म्हणजे काही न खाणं असं नसून जेवताना सुद्धा राम राम म्हणत आपण जेवलं पाहिजे. आता सगळे हॉटेलामध्ये जेवतात. ब्रह्मलीन गुरुजी सांगायचे की आता बूट घालून जेवायचे लोक, आता बुटामध्ये जेवणारे लोक बसून. गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी, जे मी पंक्तीला बसायचो, एका पंक्तीला बसून प्रत्येकजण श्लोक म्हणायचे. श्लोक म्हणताना त्या ठिकाणी भगवत चर्चा व्हायची. आता काय, कोण निवडून आला, कोणाला तिकीट मिळालं, याच जेवताना चर्चा. तर जेवताना भगवंताचं नाव, भगवत चर्चा करत करत जे केलेले जेवण आहे तो खरा उपवास आहे. राम म्हणे त्याचं नाव घेतलं पाहिजे. राम म्हणे जपे नित्य तुका म्हणे तो जीवनमुक्त. जो रामाचं नित्य जप करणार आहे तोच खरा जीवनमुक्त आहे, असं या ठिकाणी त्या रामनामाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलंय. आता त्या रामनामाचं महत्त्व या ठिकाणी सांगतायत. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. तर इथे जड म्हणायचं नाही, जड म्हणायचं बरं का. ते दगड ही जड आहेत, पण ते जड आहेत. त्या ठिकाणी त्या बराच कथा भाग आलेला आहे. त्या रामसेतू आहे, अजून मी परवाच जाऊन आलो त्या रामसेतूला. रामेश्वराच्या तिथे आहे तो रामसेतू. शोधून वगैरे आणलं. रामाने धनुष्यबाण काढला, समुद्राला सांगितलं मी रस्ता करतो. समुद्र घाबरला. ते नलनील वानर आहेत, त्या वानरांमध्ये असं सामर्थ्य आहे की ते पूल तयार करू शकतील. आणि अजूनही तो पूल त्या ठिकाणी आहे. म्हणजे आता बराच त्याच्यामध्ये इतिहास, आर्किओलॉजी वगैरे वगैरे ते आपल्या काही, आपण साधा वेदांताचा अभ्यास करणं आपल्याला शक्य होत नाही एका जीवनामध्ये, तर त्या बाकीच्यांचा अभ्यास आपण कधी करणार. तर तो पूल होता, तर तोडला का तोडला, तर सांगतात असं, कथा आहे, खरं खोटं मला माहीत नाही. ती लंका विभीषणाला जेव्हा दिली ना, तेव्हा दिल्यानंतर ती सोन्याची लंका होती.
तर ती सोन्याची लंका असल्यामुळे सगळे लोक तिकडे पळतील. सामर्थ्य आहे. सगळी वानर सेना आहे. ती वानर सेना आली, त्या दगडावरती राम लिहायची आणि जय श्रीराम म्हणून ते दगड त्याच्यामध्ये टाकायचे आणि दगड टाकले की ते दगड तरायचे आणि त्या दगडाचा पूल तयार होत होता. एक अशी गोष्ट सांगतात, प्रभू श्रीराम सगळं ते बघत होते तो पूल तयार करत असताना, आणि दगड टाकला की तो तरायचा आणि दगड टाकताना ते राम लिहायचे आणि राम म्हणायचे. खडा बुडाला, दुसरा खडा घेतला तोही बुडाला. लांबनं हनुमंतराय बघत होते की रामप्रभू दगड टाकतायत तो बुड. हनुमंतराय राम, ज्या दगडाला तुम्ही टाकता तो दगड तरेल कसा? ज्याचा स्वीकार तुम्ही कराल तोच दगड तरणार आहे. तुम्ही ज्याचा परित्याग करता तो दगड तरणार नाही. म्हणून रामप्रभूंनी टाकलेला दगड बुडत होता आणि त्याच्या नावानं टाकलेले दगड तरत होते. म्हणून एक गंमत व्यवहारामध्ये लक्षात ठेवा. जे मोठे माणसं आहेत त्यांनी काही ठिकाणी फक्त आपल्या नावाचाच उपयोग करायचा, आपण प्रत्यक्ष जायचं नाही. नावानं जेवढं काम होतं तेवढं प्रत्यक्ष जाऊन काम होत नाही. सांगता येतं राम दगड तो हान करी काही कारे लीन व्हावा पायी शिळा मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली. त्या ठिकाणी अहिल्या शिलान्याय सांगितलाय. त्या अहिल्याच्या शिलेला भगवंताचा स्पर्श झाला, त्याचा उद्धार केला. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. आणि त्या रामप्रभूंचं सामर्थ्य काय, सामान्याती सामान्य अशा वानरांकडनं ती लंका त्या प्रभू श्रीरामांनी घेतलेली आहे. पुढे सांगतात, राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेईचे. राम म्हटल्यानंतर आपण राम होतो. आता त्याच्यामधला थोडासा मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. तर राम म्हटल्यानंतर आपल्याला जीवन मुक्तता प्राप्त होते. त्याच्यामधला एक बारकावा असा आहे, तीर्थरूप गुरुवरे महाराज सांगायचे की नाम घेतल्याने मोक्ष प्राप्त होतो. याच्यामधलं मुख्य तत्व असं आहे की नाम आणि नामी यांच्यामधल्या अभेदाची ज्याला जाणीव होईल, नाम नामींच्या अभेदामधला ज्याला अंत होणं हे अवघड आहे. म्हणून या ठिकाणी राम म्हणता रामची होईजे. राम म्हणता रामची होईजे म्हणजे काय, राम नाम आणि राम नातो होतो. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. त्या रामनामाच्या ठिकाणी रामाच्या पदी म्हणजे स्वरूपी. तर स्वरूपी बैसोनी म्हणजे काय, स्वरूपी स्थिर होणं हीच रामरूप पदवी घेणं. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगतात ना, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, राम पदवी घेणं. तर ते राम पदवी घेणं म्हणजे काय की यशोधन साखरे आणि खाली राम असं ती पदवी नाही आहे. म्हणजे PhD LLB ती खाली तसं नाही. राम पदवी पदी बैसोनी म्हणजे काय, स्वरूप. सगळं कशाने घडतं तर वचनामध्ये, म्हणजे मुखानं राम घेण्यामध्ये हे सगळं घडतं. पुढे सांगतात विश्वासे अनुभव पाहे. अनुभव कधी येतो, ज्या वेळेला विश्वास असेल तरच अनुभव येतो. मी अनेकदा सांगतो, त्या विचारसागरामध्ये हे सांगितलंय की विधी, इच्छा आणि विश्वास असल्याशिवाय आपण कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नये. तुम्ही आता पंढरीच्या वारीला जात आहात किंवा देवाचं नाव घेता आहात, काही सत्कर्म करता आहात, आणि ही कर्म करत असताना जर आपल्या त्या ठिकाणी विश्वास नसेल तर ते कर्म अजिबात करू नये. देवाची पूजा करावी. कोणी करावी, मूर्तीमध्ये देव, आणि 4 तास तुम्ही देव केलेली पूजा हा वेळ, त्यापेक्षा 4 कामं करा, 2 पैसे भेटतील ना. कशाला वेळ घालता. मग पूजा कोणी करायची, ज्याचा त्या मूर्तीमध्ये देव आहे असा विश्वास आहे. म्हणजे ज्याला परोक्ष ज्ञान आहे. कशाचं, देवत्वाचा अनुभव नाही आला पण विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि विश्वास ज्याचा आहे त्यांनी पूजा केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात, तुम्हाला जर राम नामाचा उच्चार करायचा असेल, एकदा जर तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. चवीच बरोबर, चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. एकदा जर त्या ब्रह्मरसाची आवड निर्माण झाली की मग इतर नको वाटतं. आता कोणावर आलतू फालतू विनोद, वेदांताची श्रवण करणारी मोठी फळीच्या फळी निर्माण केली. म्हणजे 1-2 माणसं नाही, फळीच्या फळी. म्हणजे काय होतं, कीर्तनाला गेल्यानंतर तिथं जर वेदांत सांगायला लागलो की लोक नुसत्या जांभया द्यायला लागतात. आहू आणि वेळ एक अशी येते की आपल्याला जांभयायला लागतात. त्यामुळे वेदांत श्रवण करणार आता कोणी राहिलं. बदामाचा शिरा आहे वेदांत म्हणजे. ते काय चुरमुरे नाही आहेत,
त्याच्याकरता तयार व्हायला लागतं. म्हणजे जसं बदामाचा शिरा खाण्याकरता जठराग्नी प्रदीप्त असावा लागतो, त्याप्रमाणे वेदांत श्रवण करताना बुद्धी तल्लख तेजपुंज असावी लागते. आणि अशी फळीच्या फळी डॉक्टर तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराया सांगतात की ही जी रामरसाची चव आहे, रामनामाची चव आहे, ब्रह्मज्ञांगा ते या जगादे किंवा सेवितो हा महत्वाचा तुकोबाराया सांगतात. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरी भजन करी महादेव, असा तो एक अभंग आहे. तर स्मरण करतात, रामनामाचं उच्चारण करतात. त्याचं कारण कंठामध्ये विषप्राशन केल्यानंतर होणारा जो दाह आहे, त्या दाहाच्या निवृत्त करता सांगतात की त्या काशी क्षेत्राचं महत्त्व असं आहे की काशी क्षेत्रामध्ये जर आपला देह गेला, आपला देह पात झाला, तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि त्याच्यामध्ये ते सांगतात महत्त्व असं की त्या काशी देहामध्ये जो मरतो, तर मेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर तारक मंत्र देतात आणि त्या तारक मंत्राच्याद्वारे त्याचा उद्धार होतो. काशीमध्ये तो मनकर्णिका घाट आहे आणि त्या मनकर्णिका घाटावरती अंत्यविधी केला जातो. आणि आमचे एक मित्र आहे तिथे, श्रीवास्तव म्हणून, गुरुजी तर आहेच आहे तिथे, पण आमचे एक मित्र राहतात, त्यांच्याकडे मी गेलो तर तिथे अशी पद्धत आहे की त्या मनकर्णिका घाटावरती रडत नाहीत, हसत हसत अंत्यसंस्कार केले जातात, कारण की तो उद्धाराला पावलेला असा तिथे विश्वास आहे. म्हणून जो तारक मंत्र जो भगवान शंकर त्या ठिकाणी जो माणूस मरतो त्याला देतात, तो तारक मंत्र म्हणजे हा राम राम मंत्रच आहे. आणि त्या राममंत्रानेच त्यांना हळाहळ शीतल झाले. हाची मंत्र उपदेशी भवानी तिच्या चुकल्या गर्भध योनी. हा जो उपदेश आहे, तो उपदेश भगवान शिव आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथांनी त्या शिवाला उमेला जो उपदेश केलेला आहे, तो हा रामनामाचाच उपदेश आहे. जुनाट नागर नीच नवे तुका म्हणे म्या धरिले जीवे भावे. हा जुनाट मंत्र आहे, नागर मंत्र आहे आणि हा अत्यंत नित्य नूतन अशा प्रकारचा मंत्र आहे. त्याला मी माझ्या अंतःकरणामध्ये धारण केलेलं आहे, असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. राम म्हणता तरे जाणता नेणता हो का याती भलता कुळहीन. म्हणता न लगे आणि कसायास केले त्या रामनामाने कितीही मोठे दोष असले तरी ते निवृत्त होतात. राम म्हणे तया नये जवळी भूत कैचा यमदूत म्हणता राम. राम म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्या जवळ भूत सुद्धा येत नाही, तर तो यमदूत येईल कसा, असं कैमुत्तिक न्यायाने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया विचारतात. तुका म्हणे हेची सुखाचे साधन सेवी अमृतपान एक भावे. सुखप्राप्तीचं हे साधन आहे. काय सुखप्राप्तीचं म्हणजे जीव ब्रह्मिक ज्ञानप्राप्तीचं रामनाम हे साधन आहे आणि ते आपण त्याचं सेवन केलं पाहिजे, असं जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. पहिला आला राम रावणासे सांगती काय निदसुरा निजलासी भूपती. अवघे लंके माझे झाले रामाची दूत व्यापिले सर्वत्र बाहेर भीतर यात. अघवे अंग शिटुरी. या ठिकाणी त्या रामाला सांगितले, रावणाला सांगितले की रावणा हे सगळे दूत या ठिकाणी आलेले आहेत. एकतर तू रामाला शरण जा, नाहीतर त्याच्याबरोबर युद्ध कर. आणि या सगळ्यात शेवटी सांगतात की राम रावणाचं युद्ध फार मोठं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी अलंकार विचाराने सांगितले की राम रावण झुंझिनले कैसे, राम रावण झुंझिनले तैसे, राम रावण युद्धम राम रावणयोर इव. असं ते युद्ध झालं आणि शेवटी पुढे हा येणारे अभंग, त्याच्यामध्ये किती कुठेपर्यंत अभंग आपले 53. ठीक आहे. तर त्या ठिकाणी वैरियाही दिसले, म्हणजे कैवल्यासारखं वैर्याला सुद्धा रामप्रभूंनी दिलंय, तर ऐक्य रूपाला म्हणजे रामरूप त्या रावणाला केलेलं आहे, असं शेवटी सांगतात. समरांगणा आला रामे रावण देखिला कैसे भिडत दोन्ही नाव सारू निरणी प्रेम सुखाचे संधान बाणे निवारती बाण तो क्या स्वामी रघुनाथ वर्म जाणून केली मात. या ठिकाणी दोघांनी उपाधीचा परित्याग करून युद्ध केले असा याच्यातला भाव आहे. केला रावणाचा वध अवघा तोडीला संबंध. त्या ठिकाणी रावणाचा वध केलाय, अवघा तोडीला संबंध म्हणजे त्याचा उपाधी, त्याचा त्यांनी नाश केलाय. लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. आणि जे राज्य आहे ते राज्य त्या विभीषणाला देऊन त्या ठिकाणी चिरकाळ टिकणारं असं राज्य स्थापन केले. औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा. या रामाचं औदार्य किती मोठं आहे. तुका म्हणे माझा दाता रामे सोडविली सीता. आणि औदार्य काय दिलंय, न देती म्हणसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे थोरते वैरियाही दिधले. असं कैवल्य सुद्धा त्या रावणाला त्यांनी दिले. आणि तुकोबाराया सांगतात की या रामप्रभू परत या ठिकाणी पुन्हा अयोध्येला आले तेव्हा सांगतात रामरूप केली रामे कौसल्या माऊली
राम राहिला मानसी ध्यानी चिंतने जयासी राम होय त्यासी सदेह नाही भरवसा अयोध्येचे लोक राम झाले सकळीक स्मरता जानकी राम झाला रामरूप झाले कपी रावणेसी लंका राम आपण झाला देखा ऐसे नित्य रामध्याय तुका वंदी त्याची पाय. कौसल्या ही रामरूप झाली कारण की रामराय रूप झाली, रामरूप झाले कारण की त्यांच्यामध्ये रामाचाच ध्यास होता. आणि रावण सुद्धा रामरूप झाला कारण की त्याला विरोधी भक्ती अशी जी केलेली आहे त्या विरोधी भक्तीमध्ये सतत त्याला रामच दिसायचा, त्यामुळे तोही रामरूप झाला. असं त्या ठिकाणी त्या रामनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून कोणत्याही प्रकारानं रामाचं ध्यान जर केलं तर आपण रामरूप होतो असं ह्याचं तात्पर्य. आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ अवघा जय जयकार आळंगिला भारत आनंदले लोक नरनारी परिवार शंख भेरी तुरे वाद्याचे गजर करीती अक्षयवाणी ओवाळती रघुराजे लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा झाले रामराज्य आनंदली सकळे तुका म्हणे गाई वचे नरनारे बाळे. या ठिकाणी प्रभू श्रीराम आलेले आहेत आणि प्रभू श्रीराम आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे अयोध्येमधले आनंदी झालेले आहेत आणि त्याचं वर्णन त्यांनी शंख भेरी तुरे हे सगळे त्या ठिकाणी त्यांचं वादन चाललेलं आहे. आवक हे ओवाळलं जात आहे आणि त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये असलेली गाई वासरं नर नारी हे सगळे आनंदी झालेत असायचं तात्पर्य. पुढे रामराज्य म्हणजे काय, आदर्श राज्य कोणाचं आहे तर रामराज्य हे आदर्श राज्य आहे. महाभारतातला हा श्लोक आहे, कालोवई कारणम राजा राजा कालस्य कारणम. फार राजनीतीमधला अत्यंत हा सूक्ष्म विचार काय, राजा कालस्य कारणम. यथा प्रजा तथा राजा नाही, यथा राजा तथा प्रजा. जर राज्य नीट चालायचं असेल तर राज्य नीट चालण्याकरता राजा नीट पाहिजे. राजा जर नीट नसेल तर राज्य नीट चालत नाही. वेदामध्ये उपनिषदामध्ये एक संकल्पना आहे ईशहृत आणि मानवहृत. तर मानवहृत नीट असेल तर ईशहृत नीट आहे. तर ईशहृत म्हणजे काय की वेळेवर उन्हाळा हिवाळा पावसाळा हे वेळेवर येणं ह्याचं नाव आहे ईशहृत. आता महिना चाललाय नोव्हेंबर, मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय. मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 7 महिने झाले अजून पावसाळा थांबतच नाही. मग देव चुकला का, चुकला, पण तुम्ही चुकला म्हणून. कारण की मानव जर नीट वागेल तरच देव नीट वागतो. म्हणून मानवहृत आणि ईशहृत याचा परस्पर संबंध आहे. थोडंसं आता वैज्ञानिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय की त्या निसर्गाचं शोषण केलं जातं आहे. एक गंमत अशी आहे की नैसर्गिक साधन संपत्ती आपण जगूच शकत नाही. जगायचं म्हणलं तर हे कपडा आहे हे सगळं हे नैसर्गिकच आहे. म्हणून नैसर्गिक साधन संपत्ती वाचून आपण जगूच शकत नाही. परंतु त्या निसर्गाचं दोहन केलं पाहिजे, शोषण नाही केलं पाहिजे. आपण निसर्गाचं काय करतोय, शोषण करतोय. त्या गाईचं दोहन करताना नियम आहे की पहिल्यांदा वासराला पाजलं पाहिजे, वासराचं पोट भरलं की आपण काढलं पाहिजे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की त्या गोचडाचं उदाहरण, तो गोचिड काय करतो, शोषण करतो आणि वासूर काय करतं, दोहन करतं. दोहन करणं हे त्या गाईच्या तब्येतीकरता चांगलं आहे आणि शोषण करणं हे गाईच्या तब्येतीकरता वाईट आहे. त्याप्रमाणे निसर्गाचं आपण दोहन केलं पाहिजे. म्हणजे नैसर्गिक साधन सामग्री वापरताना ते निसर्गाचा समतोल साधून निसर्गाला त्रास न होता नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपण उपयोग करून आपण जगलं पाहिजे. ज्याला आपण नेचर फ्रेंडली अशी आपली जीवनशैली असली पाहिजे. पण आपली सगळी आधुनिक जीवनशैली त्यांनी काय होत आहे की या संपूर्ण निसर्गाचं आपण शोषण करतो आणि निसर्गाचं शोषण केल्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे ईशहृत बदलते. म्हणून मानव जर चांगला वागला, निसर्गाशी संतुलित वागला तर हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. आणि आपण जर चांगलं सन्मार्गाने वागलो, आपण जर खरं बोललो, आपण जर एकामेकांशी पूर्णतेने वागलो तर हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. म्हणून रामराज्य म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये सगळं आबाद आहे. हे का आहे तर त्या ठिकाणचं मानवहृत योग्य म्हणून हे सगळं रामराज्य. म्हणून झाले रामराज्य काय उणे आमासी रामराज्य झालेलं आहे. त्याचा परिणाम काय, धरणी धरी पीक गायी ओळल्या आमशी. आता खत इतकं आम्ही टाकतो रासायनिक खत की पिकच येत नाहीये. त्या ठिकाणी ते ह्याचा उलटा अभंग आहे ना, काय बरं, मेघ पडो भीती पिके सांडियली क्षिती. हे काय, रावणाचं राज्य. आणि रामराज्य म्हणजे काय, धरणी धरी पीक गायी ओळल्या मस्ती. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये दळिता कांडिता जेविता गे बाई. सतत आम्ही रामाचंच स्मरण करतो. स्वप्नीही दुःख कोणेनं, म्हणजे स्वप्न
त्या कळीकाळाला कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले अशी अवस्था प्राप्त झाली. त्याच्यामुळं आमचं हे जन्मजन्मरणाचं चक्र आता तुल्या जेणे तरिली ना रामे गणिका परलोका गेली नामे. त्या रामाचं महत्त्व त्या अहिल्या तरली गणिका परलोकाला गेली. राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे. त्या रामाचा हा मंत्र आहे, राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे. या मंत्राचं ते जप करतात. कंठ शीतळ जपता शूळपाणी राम जपे अविनाश भवानी. तारक मंत्र श्रवण काशी नाम जपता वाल्मिक ऋषी. नाम जप बीज मंत्र नळा सिंधू तरिते ज्याच्या प्रतापी शिळा. नाम जप जीव हे तुकोबाऱ्या अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहोबले कपिकुळ उद्धरले मुक्त केले चांगले नाम श्रेष्ठ. हा चांगला नाम श्रेष्ठ आहे. कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा द्रोणागिरी कपी हाती. त्या द्रोणागिरीला कपी हातानं आणलेलं आहे. आणविला सीतापती थोर खेली ख्याती भरत भेटी समी. शिळा होती मनुष्य झाली तोर कीर्ती वाकाणली लंका दहन केली हनुमंते काशाने. राम जानकी जीवन योगियांचे निदध्यान राम राजीव लोचन तुका चरण म्हणते. राम जो रामाचं वर्णन सौंदर्य आहे. एकच रामम राजीव लोचनम. राम हा राजीव लोचन आहे. दोन अर्थ आहेत त्याच्यामध्ये. राम राजीव लोचनेचा अर्थ कमळासारखे असे कमलाकार डोळे आणि राजीव या दुसऱ्या शब्दाचा अर्थ भुंगा. त्याचे डोळे निळेत. रामाचे जे डोळे ते भुंग्यासारखे जांभळे. निळे म्हणजे तो हा स्काय ब्ल्यू नाही डार्क म्हणजे काळ्या जवळ जाणारा जो जांभळा म्हणजे जांभळाचा जो रंग आहे ना त्या रंगाचे रामाचे डोळे आहेत. म्हणून म्हटले रामम राजीव लोचनम. अशा त्या रामाचं राम राजीव लोचन तुका चरण म्हणजे अशा राजीव लोचन म्हणजे रामाचं वर्णन काय सौंदर्याची परिसीमा आहे रामप्रभू. त्या वाल्मिकी रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. आणि अशा राम राजीव लोचन असलेल्या रामाचं चरणांचं मी वंदन करतो असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आता हा तुमचा आता शेवट कशाने करता कल्पना नाही. ह्याचा फक्त आज राम नामाचं आपण वर्णन केलं तर थोडंसं आपण रामनामाचा जप करू आणि नंतर मग आपण आपल्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाची आजच्या सेवेची समाप्ती होऊ. श्री श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. पाहे पाद
ध्वजेचे चिरगुट ध्वजेचे चिरगुट हे राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी मसी पत्र ते केवळे राओ चालवी आपुल्या पाडे राओ चालवी आपुल्या पाडे राओ चालवी आपुल्या पाडे राओ चालवी आपुल्या पाडे बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या चरणी तीर्थरूप मातोश्री साहेबांच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य ते माझ्या सद्गुरूंचं सद्गुरू परंपरेचं आहे, अयोग्य ते माझं आहे, योग्य त्याचा आपण स्वीकार करावा एवढं सांगून माझ्या या वक्तव्याला विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा. पुढील सत्र ठीक 9:15 वाजता सुरू होईल. पुढील सत्र ठीक